इकडे काँग्रेस राहुल गांधी जनगणनेवरती भाषण केल्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपच्या खासदार कंगना रणावत यांनी राहुल गांधी यांच्यावरती बोलताना जातीचा उल्लेख केला। त्यामुळे या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये देखील पाहायला मिळाले। नाशिक काँग्रेसच्या वतीने भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि अनुराग ठाकूर आणि कंगना रणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। भाजपच्या विरोधामध्ये नाशिक काँग्रेस आता आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या विरोधात जोरदार घोषणा तरी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून यावेळी या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधामध्ये मनुवादी भाजपचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत शहराध्यक्ष आकाश पाटील आहेत। काय नेमकी आपली मागणी आहे? ज्या पद्धतीने मनुवादी भाजपच्या माजी मंत्र्यांनी अनुराग ठाकूरने जात काढून म्हणजे मला वाटतं या देशातील जेवढ्या लोकांनी जातीय जनगणनेची मागणी केली त्या सर्वांच्या जातीचा अपमान करण्याचा प्रयत्न अनुराग ठाकूरने केलेला आहे। केंद्रीय मंत्री राहिलेले अनुराग ठाकूर, अरे तुम्ही ज्या वेळेला या देशाचे युवक कल्याण क्रीडा मंत्री होते त्या काळामध्ये ऑलिम्पिक गाजवणाऱ्या आपल्या ज्या मुली होत्या त्यांचं यौवन शोषण होत होतं, तेव्हा तुम्ही गपचूप बसतात, तुमच्या तोंडाला कुलूप असतं आणि आज तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राहुल गांधींच्यावर जर आपण काहीतरी चुकीचं बोललो तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल या अभ्यासापोटी द्वेषाचं घाणेरडं राजकारण करताय। या सगळ्या गोष्टीचा आम्ही नाशिक जिल्ह्यातले सगळे काँग्रेसजन धिक्कार करतो, निषेध करतो। आमची नाशिक शहर काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मागणी आहे की अनुराग ठाकूरनी राहुल गांधींची माफी मागितली पाहिजे आणि ज्या कंगना रावत जे बेताल वक्तव्य करतं त्यांना मोदीजींनी आवड घातली पाहिजे। आपण बघतो या ठिकाणी कंगना रणावत असेल किंवा माजी मंत्री अनुराग ठाकूर असतील यांनी कुठेतरी जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आता नाशिक काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।